brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पहिली तुम्ही मुंबई पालिकेमध्ये कव्हर करायला लागल्यानंतर जी पहिली इलेक्शन लढली त्यावेळी वातावरण कसं होतं मुंबईचं त्यावेळेला? ती 85ची निवडणूक होती आणि ती फार म्हणजे मी 79ला आलो, मी तुम्हाला सांगितलं 78ला निवडणूक झालेली होती. त्यानंतर जी 85 साली निवडणूक झाली ती फार ऐतिहासिक होती आणि ती शिवसेनेला पुनर्जन्म देणारी ठरली. कसं काय? कारण 85मध्ये शिवसेनेची पहिल्यांदा निखळ स्वबहुमतावरची सत्ता आली. पहिल्यांदा? हो, पहिल्यांदा. म्हणजे सिंपल मेजॉरिटी? सिंपल मेजॉरिटी. अच्छा. त्यांना काही अपक्ष वगैरे 2-4 घ्यावे लागले असतील, पण लार्जेस्ट सिंगल पार्टी म्हणजे मला जे आठवते त्यानुसार जवळपास त्यांचे तोपर्यंत 140 झाली होती मला वाटतं संख्या, आणि 74 त्यांचे निवडून आले होते. बापरे. सिंगल लार्जेस्ट पार्टी होती. आणि भाजप त्यांच्या बरोबर नव्हता हे लक्षात ठेवायचं. बरं. त्या निवडणुका 85 साली झाल्या होत्या आणि 85 सालीच विधानसभा निवडणूक झाली. तेव्हा शरद पवारांनी एक पुरोगामी लोकशाही दल स्थापन केलं होतं आणि त्यात त्यांनी भाजपला घेतलेलं होतं पवार साहेबांनी. त्यामुळे शिवसेना ही सोलो लढली होती. मग पुढे आतमध्ये महापालिका ही थ्रूआउट साटेलोट्याचं राजकारण करणारी संस्था आहे आणि रस्त्यावर लढलेले पक्ष सगळे स्टँडिंग कमिटीमध्ये एकत्र येतात आणि सिंडिकेट करतात आणि काय करतात पुढे आपल्याला माहिती आहे. म्हणजे पण ते त्यांचा अगदी गुण्यागोविंदाने आणतात ते. अच्छा. पण ज्या वेळेला तुम्ही म्हणता की तर ती निवडणूक ऐतिहासिक अशा दृष्टीने आहे की शिवसेनेचा थांगपत्ता नव्हता तेव्हा. बरं. मी आधीच सांगितलं की 78ला फक्त 20-21 काहीतरी निवडून आले होते आणि 85च्या निवडणुकीला एक खूप मोठी बॅकग्राऊंड होती. ती म्हणजे 84च्या ऑक्टोबरमध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली होती. त्यानंतर लगोलग राजीव गांधींनी घेतलेल्या लोकसभा निवडणुकीत फार मोठं बहुमत काँग्रेसला मिळालं होतं आणि ती सहानुभूतीची लाट कायम होती. आणि मुंबई हा तोपर्यंत काँग्रेसचा बऱ्यापैकी गड बालेकिल्ला, जरी शिवसेना असली समोर, अन्य पक्ष असले, गिरणी संप झालेला होता तेव्हा, म्हणजे दत्ता सामंतांचं एक वेगळं वातावरण होतं, मृणालताईंचं होतं, अनेक लोकांचं होतं, तर डांगे होतेच म्हणजे कम्युनिस्ट. तरीसुद्धा त्या इंदिरा गांधींच्या हत्येचा एक परिणाम होता. पण त्यावेळेला एक मोठा इश्यू झाला आणि तोच आत्ताही होणार आहे, म्हणजे झालेलाच आहे तो असा की विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये प्रमोद नवलकरांनी प्रश्न विचारला त्या निवडणुकीच्या तोंडावर की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं काही कट कारस्थान होत आहे का? काही कुठेही सुत्राम शक्यता बातमी काहीही नव्हती. पण प्रमोद नवलकरांनी हा प्रश्न विचारला आणि वसंतदादा पाटील यांनी ताडकन, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते, त्यांनी ताडकन उत्तर दिलं की असं जर कोणी करणार असेल तर त्याला आम्ही प्राणपणाने विरोध करू. त्या एका लाईनवर कट आहे आणि त्याला आपण विरोध करायचा आहे. एवढ्या 2 वाक्यावरती बाळासाहेबांनी निवडणूक जिंकली. क्या बात आहे. हां, म्हणजे याच्यात सिव्हिक प्रश्नाचा काहीच संबंध नाही. आता कोणी असा अर्थ काढू शकेल की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, मुंबईला म्हणजे मुंबईतल्या मराठी माणसावर अन्याय करायचा हा एक प्रकारे सिव्हिक इश्यू आहे. हा बिलकुल सिव्हिक इश्यू नाही आहे. आणि आता मी इतके वर्ष बघितल्यानंतर आणि जेव्हा मी शिवसेनेवरती पुस्तक लिहिलं तेव्हा मला मागे भूतकाळात जावंच लागलं वारंवार. म्हणजे मी जिथपासून बघितली आहे तेवढ्यापासूनची शिवसेना लिहिताच येणं शक्य नव्हतं. मला असं वाटतं की जेवढ्या म्हणून महापालिका निवडणुका झाल्या त्या सगळ्या असतात नावाला. परवा आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन केलं की आम्ही करून दाखवलं, त्यांनी काय कोस्टल रोड अमुक तमुक, पण बाकी तो देखावा असतो. खरी त्यांची मेन थीम शिवसेनेचीच नाही, एकूणच या निवडणुकांमध्ये मुंबईच्या ही भावनिक इश्यूवरती लढली जाते. आता ही 85ची निवडणूक केवळ भावनिक मुंबई तोडतील काय, महाराष्ट्रापासून वेगळे करतील काय, या एकाच पॉईंटवर लढली आणि ते जिंकले आहे.